45 गोवंशांना कोंबून विनापरवाना अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 3 आयशर वाहनांसह 19,20,000 रुपयांचा मुद्देमाल जळगाव जामोद पोलिसांनी जप्त केलाय। दिनांक 14 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30च्या दरम्यान 3 आयशर वाहनांमध्ये 45 जनावरे विनापरवानगी वाहनांमध्ये कोंबलेल्या स्थितीत पोलिसांना पिंपळगाव काळे येथे नाकाबंदी दरम्यान दिसून आले। पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेळगे यांना आयशर क्रमांक MH18 BA 4607, आयशर क्रमांक MH30 BB 2827 व MH42T 1661 अशा 3 वाहनांमध्ये जामोद येथील कृष्णाई गोशाळेच्या 45 गायी कोंबलेल्या स्थितीत मिळून आल्याने घटनास्थळी नागरिकांच्या चर्चांना उधाण आले होते। गोवंश तस्करी वाढली, हिंदू गाडी चालक गौरक्षक भक्षक असल्याची चर्चा रंगली आहे। यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून 3ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली व 3ही वाहनाचे चालक आसिफ शेख युसुफ वय 37 राहणार साखळी तालुका यावल जिल्हा जळगाव खानदेश, वसंत रामकृष्ण मसाळ वय 52 वर्ष राहणार गंगानगर जळगाव जामोद, अशोक पांडुरंग ढगे वय 50 वर्ष राहणार आचलनगर जळगाव जामोद यांच्यावर अपराध नंबर 82/2025 कलम 11(1) घ ड च प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 प्रमाणे सरकारतर्फे महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेळगे यांच्या तक्रारीवरून 3ही आरोपींवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निसड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित करीत आहेत। तपास अधिकारी यांनी जामोद येथील कृष्णाई गोशाळेचे अध्यक्ष सचिव यांना पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे चौकशीकरिता बोलावण्यात आले होते। चौकशी दरम्यान अध्यक्ष सचिव यांच्यावर कारवाई होणार याकडे जनतेचे लक्ष लागले आहे। या प्रकरणी चौकशीवर असल्याचे बोलले जात आहे। महानिसनकरिता सचिन पाटील, जळगाव जामोद, बुलढाणा। आप सभी का फेवरेट फेस्टिव सीजन आ गया है। अब अपना टाइम बचाइए और पूरी फैमिली की एक ही छत के अंदर शॉपिंग करिए। कैसे? तो आ जाइए श्री बालाजी गारमेंट्स में, जहां आपको किड्स वेयर, लेडीज वेयर, मेंस वेयर, लेडीज वेयर में एथनिक वेयर, वेस्टर्न कुर्ती, साड़ी, लहंगा, पूरा ब्राइडल सेक्शन सब कुछ देखने को मिल जाएगा, वो भी बजट में। तो बिना कुछ सोचे जल्दी आ जाइए और अपनी पूरी फैमिली की शॉपिंग करिए। हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड, परिवर्तन चौक, नागपुर।